नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड ब्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये. तर आज मी तुम्हाला माझी ही जी ग्लासची शेगडी आहे तर ती मी कशाप्रकारे डीप क्लिनिंग करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शेगडी क्लीन करण्यासाठी खूप साध्या सोप्या स्टेप मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर थोडीशी काळजी घेऊन आपण ही शेगडी क्लीन करायची असते. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ग्लासची शेगडी क्लीन करण्यासाठी सर्वात आधी मी सर्व बर्नर व ज्या जाळ्या आहेत तर त्या काढून घेते, त्या भिजत घालते म्हणजे पटकन अशा निघल्या जातात. तर पाण्यामध्ये थोड्याशा ओलसर करून घेतल्या म्हणजे पटकन निघतात. तर गॅसवर जो काही कचरा किंवा आपलं जे भाजीचं पडलेलं आहे तर ते सर्व काढून घेतलं. इथे मऊ स्पंजची जी घासण आहे तर ते घेतलेलं आहे. त्यावरती विम जेल लिक्विड असतं तर ते घेतलेलं आहे. ते हलक्या हाताने थोडंसं ओलं करून मी ते पुसून घेत आहे. जे आपल्याला होल दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात जाऊन द्यायचं नाही. अगदी काळजीपूर्वक जी शेगडी आहे तर ती अशा प्रकारे क्लीन करायची. तर मी आठवड्यातून 2दा व जर घरी नॉनव्हेज बनलं तर मी अशा प्रकारे डीप क्लिनिंग करते. नाही तर मी रोज फक्त ओल्या कापडाने त्याला पुसून घेते. खूप चकाचक कशी निघते त्याचाही व्हिडिओ मी लवकर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर अशा प्रकारे डीप क्लिनिंग जेव्हा करायची असते तेव्हा हलक्या हाताने याला थोडंसं रब करून त्यावरील सर्व जे काही डाग तेलकट चिकट पडलेलं आहे ते काढायचं. अशा प्रकारचा एक कॉटनचा कपडा घेऊन त्याने सर्वात आधी जे काय आपण पुसून घेतलेलं आहे तर ते सर्व क्लीन करून घ्यायचं व त्यानंतर तोच कपडा पुन्हा ओला करून छान असा पुसून घ्यायचं. अगदी चकाचक अशी आपली गॅसची शेगडी होती. खूप जास्तही आपल्याला मेहनत करावी लागत नाही. जर तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा मग 3दा अशा प्रकारे डीप क्लिनिंग केले तर आपल्याला आपली शेगडी अगदी नव्यासारखी चकाचक अशी राहील. तर छान असं मी स्वच्छ कपड्याने त्याला पुसून घेतलं व हे जे बर्नर आहे तर ते मी पाण्यामध्ये इथे मीठ व एक लिंबूची अर्धी फोड आहे तर ते घालून उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर डीप क्लिनिंग करतानाच मी हे बर्नर काढते, नाही तर रोज फक्त मी थोडंसं ओल्या कपड्याने पुसून घेते. स्वच्छ राहतात व ह्या ज्या जाळ्या आहेत तर त्या मी रोज 2 टाईम स्वच्छ करते म्हणजे खराब होत नाहीत. तर अगदी चकाचक अशा राहतात. तर जर आपण घासायचा कंटाळा केला तर त्या खराब होतात. त्यामुळे नक्कीच ही ट्रिक वापरा. वाळल्यानंतर मी सर्व बर्नर लावून घेतलेले आहेत. पहा कशा प्रकारे चकाचक अगदी झालेले आहे ग्लासची शेगडी. तुमची शेगडी कोणत्या कंपनीची आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा व माझी ही ग्लासची शेगडी कशा प्रकारे चकाचक करते तेही नक्की कमेंट करून सांगा व ही ट्रिक माझी तुम्हाला आवडली की नाही तेही नक्की सांगावं. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत राहतात. तर चला तर मग भेटूया छान असे एक आपल्या नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.